प्राचीन काळी हिरण्याक्ष वंशात दुर्गम नावाचा एक भयानक दैत्य होऊन गेला. एकदा देवांना पराभूत करून संपूर्ण विश्वावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा विचार त्याच्या मनात आला. मानवांनी केलेल्या वैदिक यज्ञातून देवांना त्यांची शक्ती मिळते असं वाटल्यामुळे त्यांनी हिमालयावर जाऊन ब्रह्मदेवाची तपस्या करण्याचा निश्चय केला. वर्षानुवर्ष फक्त हवा पिऊन दुर्गमासुराने ब्रह्मदेवाची आराधना केली. त्याच्या तपश्चर्येच्या तेजामुळे सर्व जीव जंतू देव दानव भस्मसात होऊ लागले. शेवटी ब्रह्मदेव दुर्गमासुरासमोर प्रकट झाले आणि त्यांनी त्याच्या कठोर तपश्चर्येचं कारण त्याला विचारलं. दुर्गमासुराने आपले डोळे उघडले आणि ब्रह्मदेवाला वंदन करून तो म्हणाला, हे जगतपिता, आपण संपूर्ण विश्वाचे निर्माता आहात. आपल्यापासून कोणतीच गोष्ट लपू शकत नाही. देवांचा पराभव करून मला तिन्ही लोकांवर अधिराज्य गाजवायचंय. देवांना केवळ वैदिक अनुष्ठानामधूनच शक्ती प्राप्त होते, म्हणून तुम्ही मला 4 वेद समर्पित करावेत अशी माझी इच्छा आहे. 4 वेदांचे अधिष्ठाता ब्रह्मदेव दुर्गमाचं बोलणं ऐकून तथास्तु म्हणून अंतर्धान पावले. वेदांचं ज्ञान विश्वातून नामशेष झाल्यामुळे विश्वातील सर्व वैदिक अनुष्ठानं बंद झाली. वैदिक अनुष्ठानं बंद झाल्यामुळे विश्वाचा क्रम बिघडू लागला आणि देवांची शक्ती क्षीण होऊ लागली. अशा प्रकारे देव शक्तिहीन झाल्यावर दुर्गमासुराने अमरावतीवर हल्ला केला आणि आपली शक्ती गमावल्यामुळे देव दुर्गमासुराचा सामना करू शकले नाहीत आणि तिथून ते पळून जाऊन डोंगरांच्या गुहांमध्ये लपून राहू लागले. होम हवन बंद झाल्यामुळे पाऊसही थांबला आणि सर्व बाजूंनी भीषण दुष्काळ पडला. पावसाअभावी विहिरी, तलाव, नद्या, सारे जलाशय कोरडे पडले. सगळ्या वनस्पती नष्ट झाल्या. भूक आणि तहानेने व्याकुळ होऊन प्राणी आणि माणसं मरू लागली. अशी परिस्थिती पाहून ऋषींनी हिमालयावर जाऊन भगवती जगदंबा देवीची उपासना करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे ऋषीमुनींच्या तपस्येमुळे प्रसन्न होऊन देवी महेश्वरी पार्वती अनंत चक्षु असलेल्या दिव्य स्वरूपात प्रकट झाली. देवीच्या शरीरावर निळ्या कमळांसारखे अनेक डोळे होते. तिच्या हातात धनुष्य बाण, कमळाची फुलं आणि विविध प्रकारची फळं आणि वनस्पती होत्या. प्राणी मात्रांचं दुःख पाहून भगवतीच्या सगळ्या डोळ्यांमधून जलधारा वाहू लागल्या. या जलधारांमुळे विश्वात पाऊस पडू लागला. हा पाऊस सतत 9 दिवस पडत राहिला. या पावसामुळे सगळ्या नद्या, तलाव आणि समुद्र पुन्हा पाण्याने भरून गेले. तोवर लपून बसलेले देव आता बाहेर आले आणि ऋषीमुनींसह एकत्र येऊन देवीची स्तुती करू लागले. देव हात जोडून म्हणाले, हे सर्व शक्तिमान आदिशक्ती, आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत. आपण भक्तांवरील संकट दूर करून विश्वाचं कल्याण करता आणि आज आपण हजारो चक्षूंनी सुशोभित असं अनुपम रूप धारण केलंय. म्हणूनच विश्वात आपलं हे रूप शताक्षी म्हणून ओळखलं जाईल. दुर्गमासुराने आम्हाला त्रास दिल्यामुळे आम्ही भुकेनी आणि तहानेनी व्याकुळ झालो आहोत. आपण आमच्यावर कृपा करावी. देवींनी आपल्या हातांनी सर्वांना काही वनस्पती आणि फळं दिली. त्यामुळे त्यांच्या क्षीण झालेल्या शरीरात चैतन्य निर्माण झालं. देवीनं प्रत्येकाला विविध प्रकारचे अन्नपदार्थ खायला दिले आणि जनावरांना हिरवंगार गवत दिलं. म्हणूनच देवीच्या या रूपाला शाकंभरी असं म्हणतात. दुसरीकडे दुर्गमासुराला जेव्हा हे कळलं तेव्हा तो आपल्या सैन्यासह युद्धासाठी निघाला. त्याने सर्व देवांना आणि ऋषींना घेरलं आणि भगवती देवीसमोर उभा ठाकला. सर्व देवता आणि ऋषींमध्ये कोलाहल निर्माण झाला. देवी भगवतीनं त्यांच्या संरक्षणासाठी त्यांना दैवी सुरक्षा चक्रामध्ये उभं केलं आणि स्वतः दैत्य सैन्याचा सामना करू लागली. देवीच्या शरीरातून कालिका, तारिणी, बाला, त्रिपुरा, भैरवी, रमा, बगला, मातंगी, त्रिपुर सुंदरी, कामाक्षी, तुळजा, मोहिनी, भवानी अशा अनेक शक्ती प्रकट झाल्या. आपल्या दैवी अस्त्रांनी दैत्य सेनेचा संहार करायला त्यांनी सुरुवात केली. 10 दिवसांच्या घनघोर युद्धाच्या काळात या शक्तींनी दुर्गमासुराच्या संपूर्ण सैन्याचा संहार केला. 11व्या दिवशी दुर्गमासुराने आपलं शरीर
लाल वस्त्र, लाल रंगाचे हार आणि लाल चंदन लावून सुशोभित केलं आणि रथावर स्वार होऊन देवीसमोर युद्धासाठी उभा ठाकला. सिंहारूढ देवी जगदंबा आणि दुर्गमासूर यांच्यात 2 प्रहर घनघोर युद्ध झालं आणि शेवटी देवीनं दुर्गमासुरावर 15 बाण सोडले. त्याच्या रथाचे 4 घोडे 4 बाणांचं लक्ष्य बनले. 1 बाण सारथ्याला लागला. देवीचे 2 बाण दुर्गमासुराच्या 2 डोळ्यात आणि 2 बाण दोन्ही बाहूत घुसले. एका बाणानं रथाचा ध्वज तोडला आणि 5 बाण दुर्गमासुराच्या छातीत घुसले. दुर्गमासुराच्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या आणि त्यानं देवीच्या चरणाजवळ आपला प्राण सोडला. त्याच्या शरीरातून तेज बाहेर आलं आणि ते देवी भगवतीमध्ये समाविष्ट झालं. त्या महापराक्रमी दैत्याच्या मृत्यूनंतर सर्व देवांनी त्रिदेवांसह आदिशक्ती देवी जगदंबेची स्तुती केली. देवांनी केलेल्या स्तुतीमुळे देवी जगदंबा प्रसन्न झाली आणि तिने वेद पुन्हा ब्रह्मदेवांच्या स्वाधीन केले. देवी भगवती सगळे देव आणि ऋषींकडे पाहून म्हणाली, मी हजारो चक्षु असलेली शताक्षी आहे. दुष्काळ पडलेला असताना विश्वातील सर्वांना अन्न, पाणी, फळं आणि वनस्पती देणारी शाकंभरी देखील मीच आहे. दुर्गमासुराचा वध करणारी दुर्गाही मीच. तुम्ही सदैव माझ्या या रूपाचं स्मरण करा. असं बोलून देवी अंतर्धान पावली. अशा प्रकारे भगवती जगदंबेनं दुर्गमासुराच्या क्रोधापासून विश्वाचं संरक्षण केलं आणि वेदांचं ज्ञान परत मिळवून आणि विश्वात पुन्हा समतोल प्रस्थापित केला.